गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू आमच्यामध्ये आहे. प्रभूची शांती, प्रभूचा अनुग्रह आणि प्रभूचे आशीर्वाद आजच्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नव्यानं पाठवो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. तर जाऊया तुलना या विषयावरती आपण मनन चिंतन करत आहोत. तर त्यासाठी जे वचन आहे यशाया 40:18. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. तुम्ही देवाला कुठल्या स्वरूपाने पाहता. जग निरनिराळ्या पद्धतीने पाहतं, ज्याविषयी आपण पाहून घेतलेले. जग निसर्गाला जोडतं, जग प्राण्यांना जोडतं, जग मनुष्याला जोडतं, जग नदी नाल्यांना जोडतं, जग मनातील त्या दगडधोंड्यांना जोडतं. पण आमचा देव हा निर्माता आहे. आमचा देव सृष्टी नाहीये की आम्ही सृष्टीतल्या गोष्टींनी त्याची उपासना करावी. आमचा देव सृष्टी करता आहे. हालेलुया, हालेलुया. ही इज अ क्रिएटर, नॉट अ क्रिएशन. तो क्रिएशन नाहीये, तो क्रिएटर आहे. आणि म्हणून आम्ही त्याची उपासना करतो आणि त्याची तुलना आम्ही कशाशी करू शकत नाही. जगातल्या लोकांनी निरनिराळ्या डोंगरावरती, पर्वतावरती, नद्या आणि समुद्रांमध्ये सर्व प्रकारच्या आपल्या आपल्या देवतांची तुलना करून ठेवलेली आहे. पण आम्हाला अभिमान आहे, दोनच गोष्टी देव सगळ्यांना थंड करून टाकतो. या जगातल्या सर्व पाण्याचं माप, सर्व पाणी त्याने आपल्या सुळक्याने भरलं आणि या जगातले किती मोठमोठे पर्वत असू द्या त्यांनी तराजूने तोललेत. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. आमेन, हालेलुया. लोकांनी मनुष्याला देव केलेला आहे, मनुष्याला महत्व देण्यात आलेले आहे. पण मला सांगू द्या, त्या मनुष्याला मृत्यू हा ठरलेला आहे. पण आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो मरणावर विजयी झालेला मृत्युंजय परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. तर आम्ही पाहत आहोत सध्या की देव आमची तुलना कशाशी करतो. तर गरुडाचा विषय झालाय, आता आपण मेंढराकडे आलोय. देव आमची तुलना मेंढराबरोबर करतो. तर जाऊया योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 3 वाचा. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. पुढे तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. म्हणजे परमेश्वर आमची तुलना मेंढराबरोबर करतो आहे ना. तर आज मी थोडस जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताला 4 प्रकारच्या मेंढपाळाने संबोधित केले. ज्यांना ज्ञान घ्यायचं असेल ते लिहू शकता. योहान 10वा अध्याय वचन 11. जस्ट फक्त इन्फॉर्मेशन देऊन मग मूळ मुद्द्याकडे आपण येणार आहोत. मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. आमेन, आमेन, हालेलुया. इब्रिकारास पत्र 13वा अध्याय आणि वचन 20. इब्री 13:20. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला मेलेल्यातून परत आणले. इथं कोणता मेंढपाळ आहे? महान मेंढपाळ. योहान काय सांगतो? उत्तम मेंढपाळ. पौल काय सांगतो? महान मेंढपाळ. आता पेत्र काय सांगतो? पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय वचन 25. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता. तुम्ही कशासारखे भटकत होता? मेंढरासारखे भटकत होता. परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ. कोणता मेंढपाळ? आमच्या जीवाचा मेंढपाळ. हालेलुया. व रक्षक ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. 3 मेंढपाळ पाहिले आपण. नंबर 1 उत्तम मेंढपाळ, नंबर 2 महान मेंढपाळ, नंबर 3 जीवाचा मेंढपाळ. आता 4था मेंढपाळ याच पेत्राच्या 5व्या अध्यायाचा 4थं वचन. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, म्हणजे ज्यावेळेस रॅप्चर होईल ना, त्या मेंढपाळाला नाव आहे मुख्य मेंढपाळ. रॅप्चर मध्ये जो येशू आम्हाला भेटायला येणार आहे तो येशू तुमचा माझा
उत्तम मेंढपाळ म्हणून आला. नीट ऐका, तो येशू तुमचा माझा उत्तम मेंढपाळ म्हणून आला. तो येशू तुमचा आणि माझा वधस्तंभावरती महान मेंढपाळ झाला. तोच येशू तुमच्या आणि माझ्या जीवासाठी आणि उद्धारासाठी मरणातून विजयी होऊन जीवाचा मेंढपाळ झाला. आणि तोच येशू आमच्यासाठी घेऊन जाण्यासाठी महान मेंढपाळ म्हणून येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय जय. वाचा, काय सांगतं वचन परत 5:4. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल. कोणता मेंढपाळ? मुख्य मेंढपाळ. तुमच्या माझ्यासाठी कोणत्या मेंढपाळाची गरज आहे? तो मुख्य मेंढपाळ जो आला, जो मरण पावला, मरणावर विजय झाला आणि जो येणार आहे. म्हणजे येशूचा जन्म आमच्यासाठी उत्तम मेंढपाळ आहे. येशूचं जीवन आमच्या जीवाचा मेंढपाळ आहे. येशूचं बलिदान आमच्यासाठी महान मेंढपाळ आहे. आणि येशूचं येणं आमच्यासाठी मुख्य मेंढपाळ आहे. हालेलुया. तर मेंढरांनी या ठिकाणामध्ये समजून घ्यावं की नुसतं उत्तम मेंढपाळ नाही, तर प्रमुख मेंढपाळ येईल, तो त्यांनाच घेऊन जाईल जे त्या मेंढपाळाची वाणी ऐकून त्याच्या मागे चालतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज गाणे बी तसेच गायले तुम्ही ना. मेंढरू हरवलं, तर मेंढरू मी अपेक्षा करतो की मेंढरू सापडलं. कारण मेंढरू सापडल्यावरती पित्याला स्वर्गात आनंद होतो. का आनंद होतो? तर पाप्याचं तारण झालं आहे. हालेलुया. आम्ही मेंढरासारखे भटकलेलो होतो, पण आमच्या जीवाचा मेंढपाळ बनून आमच्या जीवासाठी त्यांनी जीव दिला. आमच्या जीवन परिवर्तनासाठी त्यांनी रक्त सांडलं. आम्हाला नवीन जीवन आणि स्वर्गीय राज्य मिळण्यासाठी त्यांनी मरण सोसलं आणि मरणावर विजयी झाला. नव्या करारामध्ये या 4 गोष्टी तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी पाहायला मिळतील. आणखी काही सापडलं तर मला शेअर करू शकता, पण माझ्या अभ्यासात तर मला एवढंच मिळालंय. आमेन. हालेलुया. माझ्या ज्ञानात तुम्ही भर घालू शकता, हरकत नाही. मला आवडेल तुमच्याकडून पण शिकायला. तर परमेश्वराची तुलना आम्ही कशाशी करू शकत नाही, पण आमचा देव आमची तुलना मेंढराबरोबर करतो. मेंढरू हे स्वभावाने सौम्य असतं. मेंढरू, मला सांगू द्या की परमेश्वर आम्हाला, तुम्ही म्हणतो मग आम्ही काही नम्र जायचं, सौम्य राहायचं का? आम्ही तुलनेमध्ये पुढे पाहणार आहोत सिंह. येशू ख्रिस्त जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकराही होता, आणि तोच येशू ख्रिस्त वधलेला कोकरा यहुदाचा सिंहही झाला. हालेलुया. 2 निदर्शन आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. एका बाजूने मेंढरू, दुसऱ्या बाजूने सिंह. हालेलुया. एका बाजूने मित्र, एका बाजूने पुत्र. तुम्ही त्याचं एकच रिलेशन नाही घेऊ शकत. काही लोक नुसतं सौम्य सौम्य सौम्य, नम्र नम्र नम्र, हो हो हो, पण कधी कधी डरकाळी पण मारा की. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय अहो, खूप सिस्टर खूप सौम्य आहे, सिस्टर खूप नम्र आहे, पण मला सांगू द्या, जेव्हा परिस्थिती येते, दुष्ट मनुष्याच्या माध्यमातून तुमच्या पुढे उभा राहतो, तेव्हा म्या म्या करू नका, तेव्हा हाव करून डरकाळी पण मारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आज आपण मेंढराकडेच पाहणार आहोत. पुढच्या रविवारी पण बहुतेक मेंढराकडे पाहणार आहोत. त्याच्या पुढच्या रविवारी कदाचित प्रभू आपल्याला सिंहाकडे घेऊन जाईल. प्रत्येक गोष्ट आपण बायबल मधून टीचिंग आणि प्रीचिंग या दोन्ही गोष्टी पाहणार आहे की देव आमची तुलना या गोष्टीशी का करतो. देव आमची तुलना फाट्याबरोबर का करतो. देव आमची तुलना इमारतीबरोबर का करतो. देव आमची तुलना शेताबरोबर का करतो. त्याच्या मागे कारण आहे. आणि जर मला माझी मिनिस्ट्री समजली की देवाने आज जर माझी तुलना मेंढराप्रमाणे केली, तर मेंढराचा मूळ स्वभाव हा आहे की तो आपल्या मेंढपाळावर अवलंबून राहतो. कुठल्या मनुष्यावर, कुठल्याही द्वारपाळावर अवलंबून नसतो. तुम्हाला एक द्वारपाळ म्हणून देवाने मला नेमलेलं आहे, वर्षीपर ठेवलेलं आहे, पाळत ठेवलेलं आहे, परंतु या दोघांपेक्षा एक मोठा आहे, त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. तुम्हाला त्याच्यावर अवलंबून राहायचं आहे. आमच्या सेवेचा फोकस हाच आहे. तुम्ही आमच्याकडे पाहू नये, तर तुम्ही वधस्तंभावरती तुमच्यासाठी ज्यांनी प्राण दिला, जो मरणावर विजयी झाला, तुम्हाला त्या मुख्य मेंढपाळाकडे लक्ष द्यायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मेंढराचा स्वभाव आहे प्रत्येक गोष्टीसाठी मेंढवाड्यातून बाहेर निघण्यापासून मेंढवाड्याच्या आत जाऊसपर्यंत मेंढरू मेंढपाळावर अवलंबून राहतो. आणि तो मेंढपाळ आमचा उत्तम मेंढपाळ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोले येशू मसीह की. मेंढपाळ कशा पद्धतीने काम करतो याचं उत्तम उदाहरण आम्हाला स्तोत्र 23 वडी पाहायला मिळतं. तर जाऊया स्तोत्र 23. बहुतेक लोकांना असं तोंडपाठ आहे ना, पटापटा पटापटा बोलतात, तर आपण वाचून ऐकूया. हा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे म्हणजे मेंढरू म्हणतो देव माझा मेंढपाळ आहे. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या नातेसंबंधामध्ये तुम्ही पती असा, पत्नी असा, लेकरू असा, कोणी असा, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की तुमचा मेंढपाळ कुठला माणूस नाही, तुमचा बॉस नाही, तुमचा गिराईक नाही, तुमचा कुटुंब प्रमुख नाही, तर तुमचा मेंढपाळ तुमचा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू आमची तुलना यासाठी मेंढराबरोबर करतो कारण मेंढरू प्रत्येक गोष्टीसाठी मेंढपाळावर अवलंबून राहतो आणि तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं मेंढरू या नात्याने सर्व गोष्टीसाठी आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहिलो पाहिजे. पुढे, मला काही उणे पडणार नाही. आम्ही कधीच हे म्हटलं पाहिजे नाही की मला हे कमी, मला ते कमी. सकाळी उठल्याबरोबर मॅ करून प्रार्थना करायची, म्हणायचं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कुठलेही उणे पडणार नाही, मला नाश्ता पण मिळेल, मला कामही मिळेल, मला पगारही मिळेल, मला सगळं काही मिळेल, कारण माझा मेंढपाळ मला कुठलंही उणं पडू देणार नाही, मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही, कारण माझी प्रत्येक गरज भागवण्यात तो समर्थ आहे. पुढे, हालेलुया. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. तो मला कुठं बसवतो? हिरव्यागार. आता इथं जर मेंढरू असेल तर त्याला चारायला नेतो, पण आमच्यासाठी लागू येते हिरव्याचार कुरणात. तुमच्या आजूबाजूला काही परिस्थिती असो, किती सुकलेली अवस्था असो आणि किती दुष्काळ असो, पण तुमचा मेंढपाळ त्या दुष्काळातही मला सांगू दे येशूच्या नावामध्ये तुम्हाला तो हिरव्यागार कुरणात बसवितो. जगासाठी दुष्काळ असेल पण परमेश्वर येशू नावाच्या मेंढपाळाचं मेंढरू हे हिरव्यागार कुरणातच असणार, त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. पण त्या मेंढराने सुरुवातच ती केली पाहिजे, तूच माझा मेंढपाळ, मला काही उणं पडणार नाही. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढं, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो शांत पाण्याजवळ का नेतो माहिती का? या जगामध्ये भित्र्या प्राण्यामध्ये जर कुणाची तुलना केली जाती त्याच्यापैकी मेंढरू पण आहे. पाण्याची त्याला तहान लागती, त्याला तहान लागलेली असती, पण खवळलेलं पाणी असेल, वाहणारं जोरातलं पाणी असेल, झऱ्याचं खळखळणारं पाणी असेल, त्याला तहान जरी लागली त्या वाहणाऱ्या पाण्याला बघून ते घाबरतं आणि पाणी पिण्यासाठी तोंड घालत नाही. पण मला सांगू द्या, हे कशाचं चिन्ह आहे? निरनिराळे वादळ वारे तुमच्या आजूबाजूला येतील, तुम्ही त्या ठिकाणामध्ये तहानलेले असतील, परंतु देव सगळे वादळ शांत करून तुम्हाला शांत पाण्याजवळ नेऊन तुमची तहान भागवल. पुढे, तो माझा जीव ताजा तवाना करीतो. का माझा जीव ताजा तवाना करतो? कारण आम्ही पहिले पेत्र 2:25 मध्ये ऐकलं, तो माझ्या जीवाचा मेंढपाळ आहे. हालेलुया. तुमच्या जीवाची घालमेल होऊ देऊ नका, तुमचं जीव अस्थिर होऊ देऊ नका, परिस्थिती काय असू दे बेचैन होऊ नका, इकडं तिकडं भांडे आपटू नका, बडबड थडपड करू नका. बोला, माझा परमेश्वर माझा जीव ताजा तवाना ठेवल. हालेलुया. ज्यांचा जीव ताजा तवाना असतो ना, ते परिस्थितीला बघून एकदम स्माइल देत आहे, माझा मेंढपाळ मला काही उणं पडू देणार नाही, मलाही उणं पडू देणार नाही, ना माझ्या कुटुंबाला उणं पडू देणार नाही. सर्व आजारातून बाहेर काढून, सर्व बंधनातून सोडवून तो मला आणि माझ्या कुटुंबाला सदैव ताजं तवानं ठेवणार आहे. हालेलुया. फ्रेश करतो एकदम. पुढे, तो आपल्या नावासाठी, त्याच्या महान नावासाठी, त्याच्या उत्तम नावासाठी, त्याच्या प्रमुख नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. कसं चालवतो? नीती मार्गाने चालवतो. परंतु तो नीती मार्गाने कधी चालल? सकाळी उठल्या उठल्या याचं दर्शन नका घेऊ. सकाळी उठल्या उठल्या गुडघ्यावर या, एक 15 मिनिटं 20 मिनिटं जरा देवाच्या चरणाजवळ बसा, धन्यवाद द्या. कितीतरी लोक जग सोडून गेले, मला तू जिवंत ठेवले, धन्यवाद प्रभू. नाही तर काही लोकांची सकाळच अशी त्याला बघतच उघडते.
सकाळ ज्या मी त्याला धन्यवाद देऊन ज्या करतो ना, तर मला सांगू द्या, तो परमेश्वर अनेक या जगामधले दुष्ट मार्ग आहे, नाशवंत मार्ग आहे, दुष्टाचे मार्ग आहे, मृत्यूचे मार्ग आहे, यातून सोडवतो आणि तुम्हाला आणि मला नीती मार्गाने चालवितो. आणि नीतिमार्गाने तोच चालतो जो नीतिमान आहे. आणि नीतिमानाची प्रार्थना याकोब 5:16 प्रमाणे अद्भुत गोष्टी करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. म्हणजे मृत्यू छायेची दरी आहे, मृत्यू छायेची दरी आहे, पण काळजी करू नका, उत्तम मेंढपाळ तयार आहे. हालेलुया. तो उत्तम मेंढपाळ बायबल सांगतं लुकाच्या 15 अध्यायामध्ये हरवलेला नाणं, हरवलेला पुत्र आणि हरवलेला मेंढरू आहे. तो उत्तम मेंढपाळ त्या हरवलेल्या मेंढराला बायबल सांगतं 99 मेंढरांना तो त्या रानामध्ये सोडतो आणि डोंगरावरती उंच जातो आणि बघायला लागतो की कोणतं मेंढरू हरवलंय, कोणतं मेंढरू काट्यामध्ये पडलंय. आणि ज्यावेळेस त्याला ऐकायला येतं की इथून आवाज येतोय, तो तिथे जातो आणि त्याला उचलतो. आणि बायबल सांगतं त्याला खांद्यावर टाकून आणतो. खांद्यावर का आणतो ना, त्याचं एक कारण पुढे सांगणार आहे. खांद्यावर टाकून आणतो. वास्तविक जर मेंढपाळाने त्याची वाणी ऐकली नसती तर तो आयतं खाद्य होतं कोल्ह्यासाठी, वाघासाठी, हिंस्र पशुसाठी. पण मेंढपाळ वाणी ऐकतो, कारण बायबल सांगतं योहान 10व्या अध्यायामध्ये उत्तम मेंढपाळ त्या मेंढरासाठी जातो, ते मेंढर जे त्याची वाणी ऐकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. तो या वचनाकडे मी एक साक्ष देऊ इच्छितो. कोरोनाची ज्या वेळेला दुसरी लाट आली आणि मला सारखे फोन असायचे, फोन जास्ती यायचे जम्बो कोविड सेंटर मधून. चांगले चांगले लोक, जुने विश्वासणारे, रबा करणारे, स्वतः मोठमोठे चिन्ह चमत्कार करणारे, पण भयभीत झाले होते. आणि मला म्हणलं पास्टर प्रार्थना करा. मी म्हणलं अजिबात प्रार्थना करणार नाही. मग स्तोत्र 23 किती वेळा बोलला? प्रत्येक मिनिटाला बोल. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो, कुठल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तुझी काठी व तुझी आकडी मला धीर देते. हालेलुया. आणि ज्यांनी पण विश्वासाने हे बोलले ना, ते सगळे सही सलामत घरी आलेत. आमेन. हालेलुया. मेंढपाळाची आकडी आणि काठी तुम्हाला धीर कधी देईल? आकडी काय करते? आमच्या चुकलेल्या मार्गाला आम्हाला पुन्हा चांगल्या मार्गावर घेऊन येते. आणि काठी काय करते? लांडग्याचं डोकं फोडते. इतका शॉट मारतो ना मेंढपाळ की लांडग्याचं डोकंच फुटतं. लांडगा जवळ येऊ शकत नाही. पण कधी कधी परिस्थिती अशी येते की 99 मेंढरासारखा तो कधी कधी आम्हाला तिथं येत नाही घ्यायला. तेव्हा तो म्हणतो की आता पहिले तू कबुली दे, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी भिणार नाही. तेव्हा तो येतो आणि त्यातून बाहेर काढतो आणि खांद्यावरती घेतो. खांद्यावर काय घेतो माहितीये का? एक जस्ट जनरल नॉलेज म्हणून, मेंढरू मेंढपाळावर अवलंबून राहतं. जेव्हा मेंढरू पडतं ना, ते काय म्हणतात त्याला, पालतं का उलट? पालतं म्हटलं पोटावर, पाठीवर पडण्यावर काय म्हणतात? उलट पडतं ना, तर त्याला सरळ होताच येत नाही. त्याला सरळ होता येत नाही जोपर्यंत मेंढपाळ त्याला, आणि त्याला सरळ केल्यावर लगेच त्याला उभं नाही करत. का? त्याचं सगळं रक्त, असं म्हणतात सायंटिफिकली, सगळं रक्त त्याच्या भेजापर्यंत जातं, मेंदूपर्यंत. त्याचं शरीर पूर्ण दुबळं झालेलं असतं. त्याला 1 तासभर तो मेंढपाळ खांद्यावर घेतो, यासाठी सगळं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावं. मृत्यू छायेच्या दरीतून जात असताना जरी तुमच्या भेजापर्यंत तुमचं ब्लड गेलं, काळजी करू नका. मृत्यू छायेच्या दरीतून आपल्या खांद्यावर बसवणारा, मरणावर विजयी झालेला उत्तम मेंढपाळ, प्रमुख मेंढपाळ, महान मेंढपाळ, जीवाचा मेंढपाळ येशू तुमच्या मध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. उलटे पडा, पालथे पडा, पण काळजी करू नका, उचलणारा जरूर तुमच्याकडे येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने मला एका नव्या अभिषेकाने आजचा संदेश मला दिला. जाऊन सांग, कदाचित परिस्थितीमुळे कोण तोंडावर पडले, कोण पाठीवर पडले, पण त्या मेंढपाळाला आवाज द्या. तो माझा उत्तम मेंढपाळ, जो माझ्या जीवाचा मेंढपाळ, माझा महान मेंढपाळ, माझा मुख्य मेंढपाळ येशू माझ्यासाठी ये. तो त्या ठिकाणात येतो आणि पुन्हा काढतो. मेंढरू गेलं पाप वाटेने, शोधून काढलं
येशू राजाने करता पश्चाताप पाप मुक्त झालं, अकृत्ये घडलं, मेंढरू सापडलं. हे गाणं मला वाटतं ना कोण गायचं मध्ये पहिले पुत्र त्या मेंढराला घेऊन पित्याकडे बघून म्हणत असाल, मेंढरू सापडलं. हालेलुया. मला असं वाटतं की पुत्र पित्याला सांगतो आणि पवित्र आत्मा टाळ्या वाजवतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले हे गीत पिता पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य गातं ज्यावेळेला एक पाप्याचं तारण होतं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदम नवीन नवीन ताजं तवानं रेव्हलेशन प्रभूंनी साध्या स्वरूपात दिले आज, यासाठी की तुमची परिस्थिती काही असो म्हणा, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो मी भिणार नाही, कारण माझा मेंढपाळ व त्याची काठी व त्याची आकडी मला धीर देते, मला जीवन देते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर मोशीची काठी 25 लाख इस्रायल लोकांना जीवन देऊ शकते, तर आमच्या येशूची काठी किती मोठं काम करू शकते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे. तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, अजिबात भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. वाव. तू माझ बरोबर असशील का आहेस. वाव. तुम्हाला आहे का विश्वास. आमेन. कधी कधी डॉक्टरचा रिपोर्ट आला की आमच्यातला हाच पॉइंट निघून जातो, कधी कधी देणेदार दारात आलं की हाच पॉइंट निघून जातो, है ना. परिस्थिती काय असो डिक्लेअर करा, घोषित करा. परिस्थिती काय असो माझा मेंढपाळ माझ्या बरोबर आहे. तो मला कधी अंतर देत नाही, तो मला कधी सोडत नाही, तो मला कधी टाकत नाही. त्याचं अभिवचन आहे युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. म्हणून प्रभूने जुन्या काळामध्ये म्हटला मी पाठीशी आहे, नव्या काळाला म्हटला मी तुझ्या मध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. पुढे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देता. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढितोस. तू माझ्या आता मेंढराला कसं काय ताट वाढणार. मेंढराला गवत वाढलं पाहिजे, मेंढराला वैवन वाढलं पाहिजे, पण ताट कुणाला वाढतोय. मला सांगू दे, ताट वाढणं म्हणजे काय माहितीये का, हा एक सन्मानाची गोष्ट आहे. कदाचित या 2024 मध्ये तुम्ही चांगलं करून देखील लोकांनी तुम्हाला अपमानित केलं असेल, तुम्ही लोकांसाठी निरनिराळ्या गोष्टी केल्या, तुमची किंमत न करता तुमच्या नातेसंबंध असो किंवा कोणी असो त्यांच्या देखत तुमचा उत्तम मेंढपाळ तुम्हाला उत्तम रीतीने सन्मानित करेल. आमेन. कारण बायबल सांगतं जे अपमानात पेरलं जातं ते गौरवात उठवण्यात येतं. काळजी करू नका, कुणी सन्मानित केलं ना ते हरकत नाही, आणि मनुष्याच्या सन्मानाच्या मागे लागून नका हो. माझा देव जेव्हा सन्मानित करतो ना तर चांगल्या चांगल्याच्या माना खाली जातात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्याच्या सन्मानाची अपेक्षा करू नका. एक वेळ अशी येते की परमेश्वर सन्मानित करतो, त्यावेळेला सगळ्या जगाला ती खबर पोचते. एक रात्र आधी योसेफाला मिस्रामध्ये बलात्कारी म्हणून पाण्यात आलं होतं, बलात्कारी म्हणून जेलमध्ये टाकलं होतं. पण त्याच रात्रीची जेव्हा सकाळ झाली त्यावेळेला त्या देशाचा पंतप्रधान म्हणून त्या देशाचा प्रत्येक व्यक्ती त्याच्यासमोर मुजरा करत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा उत्तम मेंढपाळ आमच्या शत्रू देखत आमच्यासाठी ताट वाढतो. ताट वाढणं म्हणजे खाण्याची गोष्ट नाही हो, ताट वाढणं म्हणजे सन्मान. कधी कधी ताट वाढलं नाही म्हणून कधी कधी वाद चालू होतो. मला वेळेवर ताट मिळत नाही है ना. ताट न वाढण्यावरून वाद आहेत का, तर तो एक सन्मान आहे. पण ज्यावेळेस बघा तुम्ही कुठं जाता तुम्हाला स्पेशल ताट घेऊन येतं, 4 लोक लाईनीत उभे असतात, आम्ही लाईनीत उभे ताट घेऊन चाललेत. ऐका ना, सन्मानाची गोष्ट. ताट वाढणं म्हणजे सन्मानाची गोष्ट आहे. तुमचा माझा मेंढपाळ आमचा गेलेला सन्मान देखील पुन्हा काढतो आणि पुन्हा लोकांसमोर आम्हाला उंच करतो. पुढे. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. ज्या वेळेला मेंढरामध्ये जंतू होतात, काय होतात, मी आता थोडं माहितीच्या पद्धतीने सांगतोय. मेंढरामध्ये जंतू होतात. का होतात माहिती का त्यामागचं कारण, मेंढराची लोकर जर वेळेवरती जर काढली नाही तर ते असते आतमधून 2 किलो मांस, पण बाहेरून लोकर बनती 5 किलो. त्याच्यामुळे त्याला चालता बी येत नाही. म्हणून देवाला द्यायची लोकर वेळेवरती देत जा, पगार झाल्याबरोबर.
नाही तर ती लोकर वाढते आणि त्याच्यामध्ये आजार घेऊन येते. निश्चित आम्हाला वाटते आमचं भरलंय बँक बॅलन्स, पण कुठून तरी डॉक्टरचं एक इंजेक्शनचं ऊ येते, कुठून तरी एखादा रिपोर्ट येतो. त्याच्यासाठी मेंढराची लोकर वेळेवरती जर काढून घेतली तर त्याला तो त्रास होत नाही. पण मला सांगू द्या की आणखी गोष्ट अशी आहे की मेंढपाळ काय करतो माहितीये का, मस्त लोकर काढतो आणि त्याला एकदम चमचमीत जैतुनाचं तेल लावतो. का की त्याच्या शरीरात कुठे इन्फेक्शन राहू नये आणि नवीन फ्रेश लोकर त्याला यावी. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन सांगते, माझ्या शत्रू देखत तू ताट देखील वाढतो आणि माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, म्हणजे मला नवा अभिषेक करतो. तुम्ही दिवसाची सकाळच करत नाही उत्तम मेंढपाळाकडे जाऊन, तर अभिषेक कुठे येणार. इथं 2 तास येऊन तुम्ही आराधना करणं, प्रार्थना करणं, चर्च अटेंड करणं, या 2 तासात डोक्याला अभिषेक मिळेल. पण रोजच्या अभिषेकाचं काय? मेंढराला रोजचा तेलाचा अभिषेकाची गरज आहे. जर तो अभिषेक आहे तर आसपासचे जीवजंतू स्पर्श करू शकत नाही, आसपासचे जीवजंतू प्रवेश करू शकत नाही, तुमचं नुकसान करू शकत नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूचं मेंढरू या नात्याने त्याच्या जवळ येता आणि दिवसाची सुरुवातच आराधनेतून जेव्हा प्रार्थनापूर्वक करताना, तर तो देव आमच्यासाठी सन्मान पण देतो आणि नवा आणि ताजा अभिषेक घेऊन येतो. आमेन, हालेलुया. कुठं मिळतो अभिषेक? मस्तकावरती. त्या मस्तकावर अभिषेक येतो ना, तर तुम्ही घरातून बाहेर पडल्यावरती ना, काही लोकांना सिग्नल असतो. सगळे भूत पिशाच असतात कोपऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं. त्यांना सिग्नल काय माहिती का, सगळ्यांना हात लाव पण हिला आणि याला हात लावू नको. डोक्यावर बघ काय, हिला अजिबात हात लावशील तर करंट लागूनच जळशील. का? कारण या मेंढराला महान मेंढपाळाने स्वतः अभिषेक केला आहे. आमेन, हालेलुया. पण तो कधी मिळेल? ज्या मी दिवसाची सकाळ मॅ करून म्हणाल, तू माझा मेंढपाळ आहे, तू मला काही उणे पडू देणार नाही, तू मला शांत पाण्याजवळ नेतो, तू मला हिरव्या कोरणात बसवितो, मृत्यूछायेच्या दरीतून जात असलो तरी मी भिणार नाही, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. माझ्या शत्रू देखत, माझ्या ऑफिसमध्ये अनेक शत्रू आहेत जे माझ्या विरुद्ध आहे, त्यांच्या देखत तू मला प्रमोशन देतो आणि प्रमोशन देतच देतो, पण मला तू नवा अभिषेकही करतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे, हे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आमचं भरले का हो? सवाल हाय का तुमचं पात्र तुम्ही सकाळी काठोकाठ भरून ज्यावेळेस येता ते ओसंडून वाहिल्यानंतर का तुमच्या अन्य जातीतले मित्र, तुमचे कलीग, तुमचे नातेवाईक त्यांच्यापर्यंत ते वाहून जाते का? गाणं गातोय आम्ही, मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे तेरे भवन में आनंद. इथं तुझा प्याला काय एक थेंब दिसायला त्याच्यात, वाहून जायचं लांबच राहिले. फक्त गाणं गाऊन प्याला उमड उमड कर भरणार नाहीये. त्याच्यासाठी समर्पण आहे, त्याग आहे, बलिदान आहे. ज्यावेळेस मी त्याच्या संगतीत जातो, माझा जीवन रूपी प्याला असा ओक्त पोक्त भरून इतकं ओसंडून व्हायला लागतं. जिथं जाऊन तिथं, इथं बदा बदा वाईल, तिथं बदा बदा वाईल, पण जिथं कुठं वाईल ना तिथं एक रिवायवल घेऊन येईल, तिथे एक संजीवन घेऊन येईल, तिथे एक परिवर्तन घेऊन येईल. मी जिथे कुठे जाईल ना, लोक म्हणतील काय विशेष आहे बाईमध्ये, काय विशेष आहे या व्यक्तीमध्ये, काय काय सांडून काय गेलं तुम्ही? अभिषेक सांडून गेलो जे तुझं जीवन बदलणार आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या स्तोत्र 23 मध्ये इतके रहस्य आहेत, जितकं डीप मध्ये जाऊन तेवढं कमी आहे. माझा प्याला, माझं पात्र ओसंडून वाहत आहे. तुम्हाला आज पाहिजे, तुमची इच्छा आहे, तुम्हाला काय ओसंडून पाहिजे? आमचं गोदरेजचं कपाट ओसंडून व्हायला लागले साड्यांनी आणि कपड्यांनी. हा, काय ओसंडून पाहिजे तुम्हाला? भांडे आहे तरी अजून 4 भांडे घेऊन यायचे. हे तर सगळं भौतिक आणि नाशवान गोष्टी हो, पण ह्या आत्म्याला किती भरताय तुम्ही? माझं पात्र, दावीद म्हणतो, ओसंडून वाहत आहे. का ओसंडून वाहत आहे? कारण त्याची दिवसाची सुरुवातच ही आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आमची सुरुवात होती का तशी? किती कारण द्या, या कारणाला मी कुठल्याच गोष्टी सांगणार नाही. ज्याला ओसंडून भरून व्हायचं असेल
त्यांनी किती थकवा असो, किती ओव्हरटाईम असो, किती प्रॉब्लेम असो, एखादा दिवस ठीक आहे चालू शकतं, परंतु वारंवार नाही. कारण देऊ नका. आता त्या देवाच्या जवळ या, मेंढरू या नात्याने मेंढपाळाकडे या, तो तुम्हाला एक नव्या अभिषेकाने भरेल. पुढं, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. मला कल्याण व दया ही लाभतील. वाव, काय पाहिजे तुम्हाला? कल्याण व दया पाहिजे का? एक फ्युचर पाहिजे, मालपाणी पाहिजे, लक्झरियस घर पाहिजे, BMW पाहिजे, काय पाहिजे? ज्याच्याकडे कल्याण आणि दया आहे ना, त्याच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आहे. आणि ज्याच्याकडे देवाची उपस्थिती आहे, या जगामध्ये तो श्रीमंत आणि अमीर व्यक्तीमध्ये गणला जातो. आज ते कल्याण मला हवंय. लोकांकडे धन आहे म्हणजे कल्याण नाही हो. धन म्हणजे कल्याण नाही, ज्ञान म्हणजे कल्याण नाही, चांगलं घर म्हणजे कल्याण नाही, चांगलं फ्युचर, चांगली नोकरी म्हणून कल्याण नाही. माझा देव माझ्या सोबत आहे, ते माझं कल्याण आहे. आमेन, हालेलुया. शेवट काय सांगतो? आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील. परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील. मग परमेश्वराच्या घरात चिरकाळ राहील म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ गॉड, देवाच्या उपस्थितीमध्ये मी कायम चालत राहील. जर तुम्ही देवाच्या सानिध्यात, देवाच्या उपस्थितीत, देवाच्या समक्षतेत, देवाच्या हुजुरीत राहताना, तर तुम्हाला एक दैवी डिवाइन प्रोटेक्शन तुमच्या आजूबाजूला कायम राहतं. आणि ते डिवाइन प्रोटेक्शन तुम्हाला आणि तुमच्या संबंध, कुटुंबाला, प्रत्येक लहान थोर व्यक्तीला संरक्षण देतं. ज्यात मी उत्तम मेंढपाळाकडे येतो आणि सुरुवातच म्हणतो की तू माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही. फक्त एवढं बोललं की हे सगळे आशीर्वाद चालू. एंड होतो, परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील म्हणजे मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा, किसको खबर भी नहीं है, वो ही सहारा मेरा. हालेलुया.